विद्यार्थी मित्रांनो बघा ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 6.2 बघा त्यातला एक आपल्याकडे वर्ड प्रॉब्लेम आहे. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स द टॉप द अँगल ऑफ इलेव्हेशन इज ऑफ 45. फाइंड द हाईट ऑफ चर्च. तर लक्षात घ्या ही चर्चची समजा हाईट आहे आणि एक पर्सन जो आहे तो इथं 80 मीटर डिस्टन्स वरती इथे तो उभा आहे. बघा या ठिकाणी तो काय 80 मीटर डिस्टन्सला तो उभा आहे आणि तो 45 चा अँगल तयार करून या चर्चच्या टॉपला तो काय करतोय बघतोय. बघा इथं 45 चा अँगल तयार करतोय तो. इथनं तो कुठे बघतोय चर्चच्या टॉपला. तर आपल्याला फाइंड आउट करायचंय की या चर्चची हाईट किती. बघा आपण इथे एक ट्रायंगल बनलाय त्याला आपण ए बी सी बघा अशी नाव देऊ. बघा इथं ट्रायंगल ए बी सी आपल्याला काय काढायची चर्चची हाईट आहे. बघा इथं अँगल आहे ही इथं अँगल असल्यामुळे ही आपल्याकडे आहे ऍडजसंट साइड आणि ही आहे अपोजिट साइड. मग अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड मग अपोजिट आणि ऍडजसंटचा जो काही रेशो आपल्याकडे आहे तो कोणाचा आहे tan चा. म्हणजे बघा इथं एक सिस्टमॅटिकली आपण लिहूया इन ट्रायंगल ए बी सी. बघा या एबीसी मध्ये tan अँगल बघा आपल्याकडे अँगल किती आहे 45. मग tan चा रेशो काय आपल्याकडे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. बघा अपोजिट AB आणि ऍडजसंट BC. tan 45 ट्रिग्नोमेट्रिक टेबल नुसार tan 45 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1. बघा AB म्हणजे ही हाईट आणि BC किती आहे 80. मग 81 जा 80 इज इक्वल टू हाईट आहे. म्हणजेच आपल्याकडे या चर्चची हाईट किती आली ती 80 मीटर. मग खाली तर लिहिताना लिहायचं बघा इथं हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर. बघा हा वर्ड प्रॉब्लेम छोटासा वर्ड प्रॉब्लेम आहे 2 मार्कासाठी हा विचारला जातो. बघा सेकंड एक्झाम्पल फ्रॉम द टॉप ऑफ द लाइट हाऊस an observer looking at the ship make the angle of depression of 60 degree. आता इथे लक्षात घ्या बघा हा समजा आपल्याकडे एक टॉप आहे आणि ऑब्झर्वर जो आहे तो 60 डिग्री डिप्रेशन करतोय म्हणजे तो खाली बघतोय वरनं आलं लक्षात. मग इफ द हाईट ऑफ द लाइट हाऊस इज 90 मीटर. बघा इथं समजा आपण एक ट्रायंगल आपला बनणार आहे बघा अशा पद्धतीने. म्हणजे इथे काय आला एक 90 डिग्रीचा आपला एक हे बनतो आणि ही जी हाईट तुम्हाला दिली लाइट हाऊसची बघा ती किती आहे 90 मीटरची बरोबर. आता इथे लक्षात घ्या मग हा इथे 60 जर अल्टरनेट अँगलने बघायला गेलं तर या ठिकाणी किती होतं आपल्याकडे 60. म्हणजे इथं ऑब्झर्वर आहे ऑब्झर्वरने 60 डिग्री चा डिप्रेशन अँगल तयार केला आणि तो ऑब्झर्व करतोय काय हाईट ऑफ द लाइट हाऊस मध्ये दिली 90 मीटर. फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाइट हाऊस. म्हणजे इथे शिप आहे शिप पासून ही शिप आणि ही लाइट हाऊस याच्यातलं डिस्टन्स आपल्याला इथे मेजर करायचंय. तर बघा या डिस्टन्सला आपण इथे x कन्सिडर करू. त्याला नेहमी करा A B अँड C. बघा इथं 60 डिग्रीचा अँगल आहे आपल्याला म्हणजे ही तुम्हाला अपोजिट साइड दिलेली आहे आणि ही आहे ऍडजसंट साइड. तर बघा इथं इन ट्रायंगल A B C बघा इथं अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड म्हणजे हा कोणाचा रेशो आहे tan चा. तर tan थीटा मग अँगल आपल्याकडे आहे 60. tan 60 इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे AB आणि ऍडजसंट साइड BC. बघा आता आपल्याकडे tan 60 ची जी काय व्हॅल्यू आहे ती tan 60 आपल्याकडे आहे √3. ट्रिग्नोमेट्रिक टेबल नुसार tan 60 ची व्हॅल्यू √3. AB 90 अपॉन BC. BC ला आपण x कन्सिडर केलेलं होतं ऍडजसंट साइड आपल्याला माहिती नाही. लक्षात घ्या x आपण बाजूला काढला x इज इक्वल टू 90 अपॉन √3. बघा इथली जी टर्म आहे डिवाइडची इकडे गेली आणि √3 ची टर्म इथे डिवाइडला आली. याला आपण काय करू रॅशनलायझिंग करून घ्या म्हणजे √3 अपॉन √3 x इज इक्वल टू 90 into √3 divided by √3 into √3 3 x is equal to बघा 3 ने डिवाइड केलं 3 3 9 3 0 0 into
रूट 3 म्हणजे 30 रूट 3. बघा x इज इक्वल टू 30 इंटू, बघा रूट 3 ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे 1.73. बघा 1.73 इंटू 30. बघा हा एक झिरो इथं ऍड लिहून घ्या, मल्टिपल करा. 3 3 जा 9, 3 7 जा 21, कॅरी 2, 3 1 जा 3, 3 + 2 5, 1 2. म्हणजे इथं दोन डिजिट नंतर पॉइंट द्या, म्हणजे 51.90 मीटर. मग तुम्हाला इथे डिस्टन्स काढायचं आहे. द हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस, तर 51.90 मीटर. इथे शिप डिस्टन्स 51.90 मीटर फ्रॉम द लाईट हाऊस. बघा म्हणजे अशा पद्धतीने हा सम 3 मार्क्स साठी आपल्याला एक्झामला येत असतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. टू बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर आहे. बघा दोन बिल्डिंग समोरासमोर आहे आणि त्या दोन बिल्डिंग मधला विड्थ म्हणजे जाणारा जो रस्ता आहे, दोन बिल्डिंग मधला रस्ता तो किती मीटरचा आहे? 12 मीटरचा आहे, म्हणजे 12 मीटर. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. बघा पहिल्या बिल्डिंगची जी काही हाईट आहे ती 10 मीटर आहे आणि तिच्यावरतून अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी द 60 डिग्री. म्हणजे बघा याचा अर्थ असा आहे का एक बिल्डिंग लहान आहे आणि एक बिल्डिंग मोठी. बघा या दोन बिल्डिंग मधली विड्थ आपल्याला त्यांनी दिलेली, जो 12 मीटरचा रस्ता आहे बरोबर. या बिल्डिंगची आपल्याला हाईट दाखवली आहे, ती आहे 10 मीटर. आणि या बिल्डिंगच्या टॉप वरून आपण अँगल ऑफ इलिव्हेशन करतोय, म्हणजे या बिल्डिंग कडे आपण बघतोय तर तो आहे इथं 60 डिग्री. बघा तर सेकंड बिल्डिंगची हाईट किती? बघा याला आपण नाव देऊ ए बी सी डी आणि इथे ई. आणि लक्षात आता इथे बघा बीसी जो 12 मीटरचा आहे तर एडी सुद्धा किती असणार आहे? हा 12 मीटर. बघा इथं AB 10 मीटर म्हणजे डीसी किती आहे आपल्याकडं? 10 मीटर. म्हणजे अपोजिट साइड्स आर इक्वल. कशा? रेक्टँगलच्या. मग इथे लक्षात घ्या AD इज इक्वल टू BC. हे दाखवत चला. देअरफॉर AD इज इक्वल टू 12 मीटर. बरोबर. इथे बघा AB आणि DC म्हणजे DC इज इक्वल टू AB मग DC इज इक्वल टू AB किती होतं आपल्याकडे? 10 मीटर. म्हणजे आपण ते आपल्याकडे अपोजिट साइड्स हा इक्वल. म्हणजे ही 12 आहे, ही पण साइड किती असणार आहे? 12. ही 10 आहे तर ही पण किती आली आपल्याकडे? 10. तर आपल्याला काय काढायचं? सेकंड बिल्डिंगची ओव्हरऑल हाईट आपल्याला काढायची. मग त्यासाठी DE आपल्याला काढणं गरजेचं आहे. तर बघा इन ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये बघा E समजा ADE, बघा ADE. बघा आपल्या इथं अपोजिट आहे आणि ही आहे ऍडजसंट. अपोजिट आणि ऍडजसंटचा रेशो म्हणजे कोण आहे? tan. म्हणजे tan 60 इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे ही DE अपॉन ऍडजसंट साइड AD. बघा tan 60 रूट 3 हा DE अपॉन AD 12. इथं बघा DE इज इक्वल टू 12 रूट 3. म्हणजे हा डिवाइडचा 12 होता, आपण काय केलं इथं? मल्टिपलला. म्हणजे ही जी 10 जो आहे हा आहे DC आणि DE ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 12 रूट 3. मग आपल्याला ओव्हरऑल हाईट काढायची आहे. म्हणजे बघा EC इज इक्वल टू EC म्हणजे काय लिहितो तो? DE प्लस DC. DE ची व्हॅल्यू आहे 12 रूट 3 प्लस DC आहे आपल्याकडे 10. मग इथे लक्षात घ्या हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग 12 रूट 3 प्लस 10 मीटर. बघा हा क्वेश्चन बोर्ड्सला खूप वेळा विचारला गेलेला आहे आणि एक इम्पॉर्टंट असा एक क्वेश्चन आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. टू पोल्स ऑफ हाईट 18 मीटर and 7 मीटर are erected on a ground. The length of wire
fasten at their top in 22 meter. Find the angle made by wire with the horizontal. बघा आपल्याकडे दोन पोल आहेत, एक मोठा पोल आहे आणि एक छोटा पोल आहे. बघा असे दोन पोल आहेत. एका पोलची तुम्हाला जी हाईट दिलेली आहे ती आहे 18 मीटर आणि इकडचा जो पोल आहे तो आहे 7 मीटर. बघा इथे तुम्ही डायग्राम इथं क्लोज करा. पुढे आहे का द लेंथ ऑफ वायर फास्टन ॲट देअर टॉप इन 22 मीटर. बघा याचा टॉप आणि याचा टॉप ही जी लेंथ तुम्हाला दिसते या वायर इथे आपण वायर बांधलेली आहे आणि ही वायर जी आहे ती किती मीटरची आहे 22 मीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे अँगल मेड बाय अँड द वायर विथ द हॉरिझॉन्टल. तर इथं अँगल किती तयार होतोय तो अँगल आपल्याला काय करायचं आहे इथं फाइंड आउट करायचा आहे. तर बघा डायग्रामला आपण नाव देऊ ए बी सी डी आणि ई. बघा ओव्हरऑल जी हाईट आहे ही किती आहे आपल्याकडे 18 आणि इथं बघा ही 7 म्हणजे समोरासमोर लक्षात घ्या इथं अपोजिट साइड्स आर इक्वल म्हणजे EC जो आपल्याकडे इथे 7 आहे तर हा BD जो आहे तो किती असणार आहे आपल्याकडे इथे 7 मीटर. तर बघा इथे आपण दाखवून देऊ BD इज इक्वल टू CE म्हणून BD इज इक्वल टू 7 मीटर म्हणजे ही कोणती आपल्याकडे अपोजिट साइड. आलं लक्षात. पुढे लक्षात घ्या तुम्हाला AD दिलेला आहे. AD किती आहे आपल्याकडे 18. बघा टोटल AD इज इक्वल टू AD कसा बनतोय आपला AB प्लस BD. बघा AD म्हणजे AB प्लस BD. AD ची जी काही हाईट आहे ती आहे 18. AB आपल्याला माहित नाहीये AB प्लस BD 7. मग 18 मायनस 7 इज इक्वल टू AB. हा प्लस 7 होता इथे आपण काय केला मायनस 7. पुढे लक्षात घ्या therefore AB इज इक्वल टू 18 मायनस 7 11 मीटर. बघा इथली जी हाईट आहे म्हणजे या बिल्डिंगचा थोडा वरचा टॉप जो आहे तो आपल्याकडे आहे 11. तर आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. लक्षात घ्या आता थीटा आहे थीटाच्या अपोजिट साइड आणि हायपोटेनियस आहे. अपोजिट आणि हायपोटेनियस तर आपल्याकडे रेशो कोणता असतो तर साइन थीटा. साइन थीटा म्हणजेच अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर बघा इथे इन ट्रायंगल ABC बघा म्हणजे साइन थीटा समजा साइन थीटा आपण का घेतला कारण साइन थीटाचा रेशो काय आहे अपोजिट अपॉन हायपोटेनियस. म्हणजे अपोजिट बघा AB आणि हायपोटेनियस AC म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू AB 11 आणि AC 22. साइन थीटा इज इक्वल टू 11 1 जा 11 आणि 11 2 जा 22. लक्षात घ्या साइन थीटा 1/2 आहे. मग साइन मध्ये 1/2 व्हॅल्यू कोणाची असते तर 30 ची. म्हणजे हॉरिझॉन्टलला जो काही अँगल तयार झालेला आहे तो अँगल कितीचा आहे आपल्याकडे 30 चा. बघा अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला हाईट म्हणजे अपोजिट साइड ऍडजस्टंट साइड आपल्याला फाइंड आउट करायला येते किंवा कधी कधी आपल्याला त्यांनी अँगल सुद्धा फाइंड आउट करायला विचारलं जातं. बघा नेक्स्ट सम. A storm broke a tree and tree top rested 20 meter from the base of the tree making the angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. लक्षात घ्या बघा खूप इम्पॉर्टंट सम आहे हा. 4 मार्क्स साठी हा सम बोर्डला विचारला गेलेला आहे. बघा ही एक हा समजा ट्री बरोबर पण झालं काय अ स्टोर्म ब्रोक a tree and the tree top rested 20 meter from the base. बघा हे इथला जो हा जो ट्री बघा हा काय होत झाला हा कोलमडून पडलेला आहे म्हणजे हा पडला. बघा इथली जी मी काही इथलं ही जी लाईन दाखवलेली आहे म्हणजे इथला हा जो अर्धा जो ट्री आहे तो इथं काय आला खाली पडलेला आहे. तर लक्षात घ्या हा इथं पडला आणि या जमिनीपाशी या हॉरिझॉन्टल लाईन वरती याने काय केलं इथं 60 डिग्रीचा अँगल त्याने इथे बनवला. बघा and with the horizontal find the height of the tree and the tree top जो आहे तो आपल्याला त्यांनी किती दाखवलेला आहे तर 20 मीटरचा. बघा इथून हा ट्री टॉप जो आहे म्हणजे या बेस पासून आणि हा टॉप हा किती मीटरचा डिस्टन्स आहे 20 मीटरचा. तर हाईट ऑफ ट्री किती इथे लक्षात घ्या. आपण काय करू इथे समजा मी A इथे B
आणि इथे सी, इथे आम्ही इथे म्हणतो ए डॅश. म्हणजे हा जो ए पॉइंट आहे, हा ए पॉइंट म्हणजे हा इथला टॉप आहे. फक्त इथं झाड मोडल्यामुळे काय झालं, इथला जो अर्धा पार्ट आहे ट्रीचा तो इथं खाली बेस पाशी आलेला आहे. तर लक्षात ठेवा, ही तुम्हाला दिसते ऍडजसंट साइड आणि ही आहे अपोजिट साइड. मग अपोजिट आणि ऍडजसंट, अपोजिट आणि ऍडजसंट हा कोणाचा रेशो आहे, तर टॅनचा. तर लक्षात घ्या, इन ट्रायंगल ए बी सी tan 60 इज इक्वल टू अपोजिट साइड BC, बघा 60 च्या अपोजिट BC, ऍडजसंट साइड AB. बघा tan 60 √3 BC as it is, AB ची व्हॅल्यू 20, therefore BC is equal to 20 √3 मीटर. बघा हा BC आपण काढला इथं 20 √3. त्यानंतर बघा हा जो पार्ट जो आहे हा काय झाला, आपला ब्रोक झालाय, तर तो इथे आपल्याला पडला बघा. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, ऍडजसंट. आणि आता कोण काढायचा आहे, हायपोटेनियस. मग इथे लक्षात घ्या, मग ऍडजसंट आणि हायपोटेनियस हा रेशो कोणाचा असतो, कॉसचा. तर कॉस 60 इज इक्वल टू ऍडजसंट AB आणि हायपोटेनियस AC. बघा कॉस 60, मग कॉस 60 आपल्याकडे किती येणार आहे, तर √3/2. ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये कॉस 60 ची जी आपल्याकडे व्हॅल्यू जी आहे, सॉरी कॉस 60 ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, 1/2. साइन 60 √3/2 असतो, कॉस 60 1/2. बघा इथं AB, AB आपल्याला त्यांनी दिलाय 20 आणि AC हायपोटेनियस आपल्याला माहित नाही. बघा त्यानंतर AC 1 जार AC इज इक्वल टू 2 into 20 AC, की झाला हा 40 मीटर. म्हणजे ही जी साइड तुम्हाला मिळते ती किती आहे, 40 मीटर. तर बघा टोटल हाईट ऑफ ट्री, बघा ही अर्धी हाईट होती आपल्याकडे BC प्लस पुढची ही हाईट जी आहे ती आहे पुढचं AC. म्हणजे इकडचा 20 √3 प्लस हा 40, अशी टोटल 20 √3 प्लस 40 मीटर एवढी आपली काय आहे, ही टोटल हाईट. तर हा सम 4 मार्क्स साठी खूप वेळा विचारला गेलेला आहे. याचं व्यवस्थित प्रिपरेशन करा. अगोदरच्या टर्म मध्ये फक्त रेशो मिळतो टॅनचा आणि सेकंड आपल्याकडे आहे कॉसचा, आणि फक्त आलेल्या आन्सरची फक्त आपल्याला काय करायची, ऍडिशन. त्यानंतर आपण फायनल आन्सर इथे निघून जातो. बघा नेक्स्ट लास्ट सम बघा. A kite is flying at a height of 60 meter above the ground. बघा ग्राउंड पासून जी काइट आहे ती 60 मीटर अबोव वरती फ्लाय होती. A string attached to the kite is tied to the ground. It makes the angle of 60. बघा म्हणजे इथं एक ग्राउंड पासून वरती किती मीटर हाईट वरती पतंग उडते आपली, बघा इथं 60 मीटर वरती, आणि इथे ज्याला आपण स्ट्रिंग बांधतोय तिथं जो अँगल तयार होतोय तो कितीचा आहे, इथं 60 चा. and the assuming that the length string in the is straight, म्हणजे स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रेट आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग. तर ही स्ट्रिंग ची लेंथ किती, तर लक्षात घ्या, याला म्हणा A B C. बघा इन ट्रायंगल ABC, बघा इथे अँगल आहे म्हणजे अपोजिट साइड आणि ही हायपोटेनियस. मग अपोजिट आणि हायपोटेनियसचा रेशो आपल्याकडे काय आहे, साइन थीटा. म्हणजे साइन अँगल आपल्याला दिलेला आहे साइन 60 इज इक्वल टू अपोजिट साइड AB आणि हायपोटेनियस AC. साइन 60 म्हणजे √3/2 इज इक्वल टू AB 60 आणि AC, बघा AC ऍज इट इज. आपण लेंथ ऑफ स्ट्रिंग काढायची होती. बघा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे √3AC इज इक्वल टू 60 into 2. बघा इथे √3AC इज इक्वल टू 60 into 2 120. AC इज इक्वल टू 120 डिवाइड बाय √3. म्हणजे हा मल्टिपलचा √3 डिवाइडला गेला. आपण इथे रॅशनलायझिंग करू, म्हणजे √3 अपॉन √3 120 √3 अपॉन √3 into √3 3. इथे लक्षात घ्या 3 4 जार, बघा इथे 3 4 जार 12
आणि 3 0 0 म्हणजे 40√3 इज इक्वल टू 40 इंटू, बघा आपल्याकडे इथं √3 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1.73. बघा हा 0 जो आहे तो ऍज इट इज लिहा आणि 4 ने या नंबरला मल्टिपल करा, म्हणजे 4 3 12 कॅरी 1, 4 7 28, 28 प्लस 1 29 कॅरी 2, 4 1 4, 4 प्लस 2 6, दोन डिजिट नंतर काय करायचं पॉइंट द्या, म्हणजे 69.20 मीटरची आपल्याकडे काय आहे स्ट्रिंग आहे. लक्षात घ्या 69.20 मीटर म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 69.20 मीटर.